गुड मॉर्निंग पोट्टो. आज आहे योग दिन. आज योग दिनाची आमची तयारी चालू आहे. पोस्टर लावायची, कुठं लावायचं कुठं लावायचं. इथं पोस्टर लावलं भिंतीला आणि तयारी केली. बघा सकाळचे 6 वाजलेले आहेत. कार्यक्रमाला सुरुवात झाली. जागतिक योग दिनाच्या तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या कार्यक्रम प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. माननीय मोहित सर यांचं स्वागत निशा मॅडम करण्याची विनंती. तर आज 21 जून 2024 जागतिक योग दिन. 21 डिसेंबर 2014 रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रामध्ये 177 देशांची जी मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये सर्वात आधी प्रस्ताव मांडला गेलेला होता योग दिनाबद्दल. तेव्हा भारताने फक्त 90 दिवसामध्ये हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रासमोर मांडला आणि मंजूर करून घेतला. तर हा एक असा प्रस्ताव आहे संयुक्त राष्ट्रामध्ये जो सर्वात वेगाने मंजूर झालेला आहे. तर त्याच्यानंतर 21 जून 2015 पासून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आता आपला पुढचा कार्यक्रमाचा टप्पा जो आहे, तर आपले विद्यार्थी मित्र सिद्धार्थ सर आणि जान्हवी मॅडम. तर सिद्धार्थ सर आणि जान्हवी मॅडम यांच्या प्रशिक्षणाखाली पुढचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. थोडा वेळ होल्ड करा. याच्यानंतर सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. बऱ्याच मुलांनी आणि मुलींनी फर्स्ट टाइम योगा केला फर्स्ट टाइम केला असेल, पण असं मला असं वाटतं की डेली फिट राहण्यासाठी आपण डेली केला पाहिजे. सकाळ जेव्हा पण आपल्याला टाइम मिळेल तेव्हा. आणि आपलं जे योगा कर, पण योगा करायला पाहिजे. कारण कसं आहे की आपण जर एक पाठ जर म्हटलं वजन असेल, जेवण झालं पूर्ण शरीरावर इम्पॅक्ट करतो. त्यामुळे ताण सगळ्यात महत्त्वाचं काय, योगाचं महत्त्व काय की ताणतणावाचं व्यवस्थापन. आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करणं आज काळात नितांत आवश्यक आहे, ही गरज आहे. तुम्ही बघा आज इतकी खतरनाक पोझिशन झालेली आहे की 20-25 वर्ष अटॅक येत आहे ना. याचं सगळ्यात मोठं रिझन काय की व्यक्ती काय करत आहे की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि तो काय करत योगा करणारे वेगवेगळे ट्रेनर होते. वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ज्यांनी योग. सर्वप्रथम आज आपण जागतिक योग दिवस साजरा केला, जी की ग्लोबल लेवलला आपण साजरा करतो. तसंच आपण आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण तो साजरा केला आहे. तर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. अशा प्रकारे आजचा कार्यक्रम पार पडला. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे एक्स्ट्रा आहे का?